पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या चैत्र पौर्णिमेच्या भव्य यात्रेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून रविवार खेट्यांना प्रारंभ झाला. रविवार 8 फेब्रुवारीपासून पुढील 5 आठवडे कोल्हापूर व पंचक्रोशीतील भाविक पारंपरिक पद्धतीने ज्योतिबा दर्शनासाठी पायी प्रवास करत आहेत. चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या भव्य यात्रेची अशुभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रविवार खेट्यांना विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. शेतीच्या व इतर व्यस्त कामांमुळे यात्रेदरम्यान दर्शन घेताना येणाऱ्या भाविकांसाठी हे रविवार खेटे श्रद्धेचे व भक्तीचे प्रतीक मानले जातात. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, यमाईच्या नावानं चांग भलं या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. गायमुखापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावरील ज्योतिबा मंदिरापर्यंतच्या मार्गावर विविध संस्था व संघटनांच्या वतीने भाविकांसाठी खिचडी, राजगिरी, लाडू, केळी, सफरचंद, चहा, दूध तसेच कांदे पोहे यांचे वाटप करण्यात आले. या सेवा कार्यातून सामाजिक बांधिलकीसोबतच भक्तिभावाचे दर्शन घडले. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा तसेच कोकणातील भाविक मोठ्या संख्येने या रविवार खेट्यांमध्ये सहभागी झाले होते. अध्यात्म, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेले हे रविवार खेटे भाविकांसाठी मानसिक समाधान व धार्मिक ऊर्जेचा अनुभव देणारे ठरत आहेत. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेपर्यंत सुरू राहणारे हे खेटे दख्खनच्या राजाच्या भक्ती परंपरेला अधिक बळ देणारे ठरत असून संपूर्ण पंचक्रोशीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालंय.